नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आपण आज बॅकनेक गळ्याला आकार कसे द्यायचे ते खूप छोट्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा। 2च मिनिटाचा व्हिडिओ आहे, पण तुम्हाला पाठीमागच्या गळ्याला आकार देताना जे काही अडचणी येतात त्या मी तुम्हाला व्यवस्थित सांगणार आहे। तर बघा, आपण सर्वात अगोदर गळा रुंदी घ्यायची आहे 2.5 इंच आणि तुमच्या पाठीमागच्या गळ्याची जेवढी उंची आहे त्या पद्धतीने तुम्ही पाठीमागच्या गळ्याची उंची देऊन घ्यायची आहे। जितकी असेल ब्लाऊजची तितकी घ्यायची आहे आणि चौकोनी असा आपल्याला गळा रुंदीचा बॉक्स तयार करून तर इथं बघा 2.5 इंचाचा आपण गळा रुंदीचा बॉक्स तयार केलेला आहे। तर आता आपण इथं जे आहे ती गळा रुंदी किती घेतलेली आहे, तर 2.5 इंच आपण गळा रुंदी घेतलेली आहे। तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार इथं गळा रुंदी घ्यायची आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे जे आहे ह्याचे आपल्याला 3 भाग करायचे आहे। जितकं असेल तुमचं ह्याचे 3 भाग करायचे। तर ह्याचं इथं किती आहे आपलं बघू शकता, 7.25 इंच आहे आपलं। 7.25 इंचाचे भाग जर आपण 3 करायचे आहेत आता आपल्याला, तर बघा इथं आपण 2.5 इंचाच्या पुढे एक लाईन असं मार्किंग करून घ्यायचं आहे, म्हणजे आपले बरोबर असे 3 भाग तयार होतील। 2.5 इंचाच्या पुढे आपण एक लाईन केली ना तर आपलं बरोबर असे 3 भाग आपले 7.25 इंचाचे तयार होतात। तर 3 भाग तयार झाल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं आहे, आता आपल्याला इथून आकार द्यायला सुरुवात करायची आहे आपल्या। आणि इथला जो आकार आहे तो आपण असा खालच्या बाजूने घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने आपण हे 3 जे आकार आहेत ते देऊन घेतलेले आहेत। हे आकार आहेत ते मी तुम्हाला डार्क करून दाखवते। आता आपण हे कट करून घेऊया। तर आता मार्किंग कसं केलेलं आहे आपण, हे जे आहे ते आपण 2.5 इंच आपण घेतलेलं आहे, म्हणजे 3 पार्ट 2.5 इंचाचे केलेले आहे आणि 2.5 इंचाचे 3 पार्ट करून आपण हा असा आकार दिलेला आहे। तर आता आपण हे कट करूया आपला छान असा आकार। कटवर्कचे जे ब्लाऊज आहे त्यावरती आपला हा ब्लाऊज एकदम व्यवस्थित आणि छान दिसतो। वाव, छान आले, डिझाईन परफेक्ट अशी तयार आहे। तर फक्त 2 ते 3 मिनिटांमध्ये आपण डिझाईन बनवायला शिकलेले आहे। तर कशी शिकली ते बघूयात आता, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल। बॉक्स तयार करून घेतला, जे आपलं आहे अंतर त्याचे 3 भाग तयार करून घ्यायचे आणि असा गोल राऊंड द्यायचा आणि 2 दिल्यानंतर तिसऱ्या राऊंडला आपण खालच्या साईडला घेतलेला आहे। त्यामुळे आपला हा सुंदर असा गळा तयार झालेला आहे। तर बघा, अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की भेट द्या। व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद।